हरे 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 राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पार्वती पते हर महादेव, सीताकांत स्मरण जय जय राम, माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, पंढरीनाथ भगवान की, श्री गुरु साखरे महाराज की जय. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं ब्रह्मवादितं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं निर्मलमचलं सर्वदेशाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. विनायकं गुरुनौमि साकरेणावनिश्रुतं, येषां चरणसान्निध्यात् देवामुखावन्तिः, सागरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं, विनायकं वन्दे भववन्दविमुक्तये. ज्ञानप्रतापविलसत्वचनामृतं च अद्वैतभावप्रकायितबुद्धिरहस्य, ज्ञानेश्वरस्य भगवान् वन्द्येव श्रीरङ्गनाथ गुरुराज नमस्तुभ्यं. श्रीरङ्गनाथं गुरुराज वर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानैकदक्षं प्रभावतीक्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठम्. तुझा ग्रंथ काय झाला? हा कसं काय नाही आलं? हा बोला. प्रश्न 11वा. अपरोक्ष ब्रह्मज्ञान कशाला म्हणतात? काल आपण परोक्ष ब्रह्मज्ञान आणि अपरोक्ष ब्रह्मज्ञानाचं काय केलं की चिंतन केलं, थोडंसं परोक्ष ब्रह्मज्ञानाचं चिंतन केलं. आता 11वा प्रश्न आहे आणि या 11व्या प्रश्नामध्ये अपरोक्ष ब्रह्मज्ञान कशाला म्हणतात याचं चिंतन करायचं. आपला हा सुरू असलेला विचार चंद्रोदय दर्शनाचा पाठ क्रमांक आज 3 किंवा 3. ते खरं मी पहिल्याच दिवशी सांगायला पाहिजे होतं, कारण पाठ, प्रवचन आणि कीर्तन ह्याच्यामध्ये काय आहे की फरक आहे. कीर्तनामध्ये कसं असते की सर्वसमावेशक चिंतन त्या ठिकाणी मांडावं लागतं. कीर्तनाचा नियमच आहे की पोवराने सांगितलेलं की अरे अरे लहान थोर याती वलत्या नारी. प्रवचन जे आहे ते मध्यम अधिकाऱ्यासाठी असतं आणि पाठ जो असतो तो कोणासाठी असतो? उत्तम अधिकाऱ्यासाठी. आणि या पाठामध्ये तुम्ही असं काही समजायचं कारण नाही की आपल्याला एखादी गोष्ट समजली नाही किंवा एखादी शंका आली तर आपण तसंच त्या ठिकाणी पुढे चालायचं असं कधी नाही. कीर्तनात तसं नसतं. पांडुरंगाचं कीर्तनात कसं असतंय, कीर्तनकारानं जे सांगितलं ते आपलं गुपचूप त्या ठिकाणी काय करायचं? श्रवण करायचं. ते चुकीचं सांगू का बरोबर सांगू? त्याला जर आपल्याला विचारायचं असेल तर केव्हा विचारायचं? कीर्तन संपल्यानंतर जेव्हा ते जाऊन ते बसतील त्यांच्या ठिकाणावर, त्या ठिकाणी मग जाऊन विचारायचं की बाबा मला याच्याविषयी काय आहे शंका आहे. प्रवचनामध्ये सुद्धा तसंच आहे. पाठामध्ये काय आहे, एखादी शंका खरंच आली तुम्हाला कळालं नाही, त्या ठिकाणी स्पष्ट सांगायचं की मला याविषयी काय झालं कळालं नाही. कारण 2 गोष्टीमध्ये मनुष्यानं लागू नये. पहिली गोष्ट आहे जेवणात.
जेवणात कधी लाजच नाही बरं का. भूक लागली, समोरचा माणूस म्हणतो जेवण घ्या, आणि तुम्हाला वाटतं आता हे सगळेच कोणी जेवत नाही आणि मला जे एकट्याला जेवण घ्या, तर आपणच या ठिकाणी थोडं खादाड दिसू. तसं काही नाही. भूक लागली की सांगायचं मला भूक लागली, जेवायचं, एवढंच नव्हे तर जर कमी पडलं तर परत आणा असं म्हणायचं. आणि श्रवणामध्ये काय करायचं की लाजायचं नाही. आणि म्हणून ही आपल्या सर्वांना सूचना. आता जी काही मंडळी आपली या चैतन्य साधना फेसबुकच्या पेजवर पाहत असतील त्यांनाही सूचना आहे. काय त्यांना तर इथे तर काही ते प्रश्न विचारता येत नाही, पण काही शंका असेल तर त्यांनी नंतर मला काय करायचं, कॉल करायचा आणि त्यांनी विचारायचं अगदी मोकळ्या मनाने, कुठल्याही प्रकारचा संकोच न बाळगता. आम्हाला या प्रश्नाविषयी काय की संदिग्धता आहे, संदेहता आहे, संशय आहे, किंबहुना हा कळाला नाही. म्हणून याचं कारण आहे की आपण जेव्हा हे शिकतो त्यावेळेस आपल्याला त्याचं बिनचूक काय व्हायला पाहिजे, ज्ञान व्हायला पाहिजे. पाठ श्रवण करत असताना वक्त्याविषयी, तुमच्या ग्रंथाविषयी अंतःकरणामध्ये आदर असायला पाहिजे. यात कुठल्याही म्हणजे वाद नाही, कुठल्याही प्रकारची शंका नाही. कोणीही वक्ते असू द्या, ते वक्ते जो आपल्याला ते ग्रंथ शिकतो आपण, तो ग्रंथ, त्याच्याविषयी श्रद्धा, निष्ठा, भावना ह्या गोष्टी असायलाच पाहिजे. परंतु हे सगळं करीत असताना गणित सुद्धा त्या ठिकाणी बिनचूक सुटायला पाहिजे. काय सुटायला पाहिजे ते बिनचूक. तर चला आपली वक्त्यावरती श्रद्धा आहे, भावना आहे, त्यांनी जे सांगितलं ते आपण त्या ठिकाणी श्रवण करतोय, पण कळालंच नाही काही गोष्ट, त्याचाही आपल्याला फारसा काय होणार नाही की लाभ होणार नाही. आणि म्हणून ही एक आपल्याला सर्वांना काय आहे की सूचना आहे. असो, प्रश्न 12वा आहे आणि त्या 12व्या प्रश्नामध्ये अपरोक्ष ब्रह्मज्ञानास हेतू काय. हेतू शब्दाचा अर्थ आहे कारण काय. अपरोक्ष ब्रह्मज्ञान कशापासून होते, त्याला हेतू कोण आहे, याचं चिंतन. उत्तर, सच्चिदानंद ब्रह्मतेनी आहे असे जे ज्ञान त्याला अपरोक्ष ब्रह्मज्ञान असे म्हणतात. हा ब्रह्मज्ञान कशा, अपरोक्ष ब्रह्मज्ञान कशाला म्हणतात हा विषय चालला नाही का. 11वा प्रश्न, अपरोक्ष ब्रह्मज्ञान कशाला म्हणतात. काल काय बघितलं आपण, परोक्ष ब्रह्मज्ञान. आणि परोक्ष ब्रह्मज्ञान म्हणजे काय, ब्रह्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान. काय, अस्थिरूपानं जे ज्ञान आहे त्याला काय म्हणायचं, परोक्ष ज्ञान. ब्रह्म हे सत चित आनंद घन आहे असं त्याचं यथार्थ स्वरूप जाणणे याला काय म्हणायचं, ब्रह्मज्ञानच आहे. पण तो ते कोणतं आहे की परोक्ष आहे. ब्रह्म कसं आहे, एखाद्याने विचारलं ब्रह्म काय झालं, तर म्हणे बा ब्रह्म आपल्यापेक्षा जास्त दिवस टिकणार आहे. हा बाबा, आपण जरा लवकर मरू, ब्रह्म जरा उशिरा मरेल. त्याला ब्रह्मस्वरूपाचं परोक्ष ज्ञान आहे का, नाही. ब्रह्म कसा आहे, तर ब्रह्म म्हणे कधी जड होतं कधी चेतन असतं, ज्ञानरूप असतं, नाही. त्याला नाही. ब्रह्म कसं आहे म्हणे, त्याला आपल्यापेक्षा जास्त सुख असतं, आपल्याला कमी सुख असतं, त्याला दुःख कमी असतं, असं नाही. तुम्हाला ब्रह्मस्वरूपाचा यथार्थ ज्ञान नाही असं जर कळालं तर, ब्रह्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान कधी समजायचं, ते सत आहे, चिद आहे, आनंद स्वरूप आहे. म्हणजे सच्चिदानंद स्वरूपाने यथार्थ त्या स्वरूपात जाणणे याला काय म्हणायचं, त्या ब्रह्माचं तुम्हाला कोणतं ज्ञान आहे, परोक्ष ज्ञान आहे. या परोक्ष ज्ञानाने कोणतं आवरण निवृत्त होतं, असत्वापादक ब्रह्म नाही, देव नाही, हे जे काही आपल्या असत्वापादक आवरण आहे या आवरणाची निवृत्ती कशाने होते, परोक्ष ब्रह्मज्ञानाने होते. आता तुम्हाला तर झाले, आता परोक्ष ज्ञान झालं की नाही, हो पांडुरंग महाराज झालं की नाही, परोक्ष ब्रह्मज्ञान हे झालेलं आहे. एवढं जरी कळलं तर फार मोठं कळतं. लोकांना ब्रह्म म्हणजे काय हेच कळत नाही. ब्रह्म म्हणजे काय, जसं देव देवता, तसंच कोणीतरी एखादा देव असेल असं लोकांना वाटतं, पण ते सत्स्वरूप आहे, चिद स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे असं लोकांना ज्ञान नाही. म्हणून ब्रह्माचं परोक्ष ज्ञान म्हणजे तो उत्तम जिज्ञासू आहे. कोण आहे, उत्तम जिज्ञासू. त्याला कोणतं, आता ब्रह्माचं ज्ञान झालं पण कोणतं झालेलं आहे, तो परोक्ष ज्ञान झालेलं, तो उत्तम जिज्ञासू आहे. प्रश्न 12वा,
अपरोक्ष ब्रह्मज्ञानास हेतू काय? हा अपरोक्ष ब्रह्मज्ञानास हेतू काय? परोक्ष ब्रह्मज्ञान आपलं आता संपलं. समजा परोक्ष ब्रह्मज्ञान म्हणजे काय? ब्रह्म सच्चिदानंद घन आहे अशा त्या ब्रह्माच्या यथार्थ स्वरूपास जाणणे, याला काय म्हणायचं की परोक्ष ब्रह्मज्ञान. आता जसं आपण काल बघितलं, दशमोस्ती 10वा आहे असं प्रथम जेव्हा त्या लोकांना कळालं, त्यावेळेस त्यांना 10व्याचं कोणतं ज्ञान झालं? परोक्ष ज्ञान झालं की किमान 10वा आहे, तो मेला नाही, काही अडचण नाही. म्हणजे त्या 10व्याचं त्यांना कोणतं ज्ञान झालं? परोक्ष. पण 10वा तू आहेस, हा आहे. आता कोणतं ज्ञान झालंय? अरे हे होतं कडे, ह्या सुरुवातीला यानंच स्वतःला सोडून मोजलंय आणि हा 10वा आहे. आता कोणतं ज्ञान झालं त्या 10व्याचं? अपरोक्ष. तसं ब्रह्म आहे, ते ब्रह्म कसं आहे? सच्चिद आनंद घन आहे, एक आहे, शुद्ध आहे, बुद्ध आहे, नित्य आहे, मुक्त आहे, अद्वितीय आहे, असे जे अनेक प्रकारचे विशेषण ब्रह्माला दिलेले आहे. असं ब्रह्म आहे हे तुम्हाला एकदा कळालं, पण त्याची अपरोक्ष अनुभूती नाही. मग कोणत्या ज्ञानात त्याचा समावेश करायचा? तर परोक्ष ब्रह्मज्ञानामध्ये. ते ब्रह्म तू आहेस हे कळालं. दिलंच त्याने आता की काय उत्तर आहे. हा उत्तर बघा. 11व्या प्रश्नाचं उत्तरच बाकी होतं. असं का? हा 11व्या प्रश्नाचं उत्तर बघा. सच्चिदानंद ब्रह्म ते मी आहे असे जे ज्ञान त्याला अपरोक्ष ब्रह्मज्ञान असे म्हणतात. बस आता अपरोक्ष ब्रह्मज्ञान कोणतं? सच्चिदानंद, सच्चित आनंद, ह्याचं तुम्हाला परोक्षत्वाने ज्ञान झालं का नाही? झालं. पण ते सच्चिदानंद ब्रह्म मी आहे असं प्रत्यक्ष ज्ञान होणे, याला काय म्हणायचं? अपरोक्ष ज्ञान. आपण पाठीमागे शिकलो ब्रह्म मी आहे आणि मी ब्रह्म आहे असं त्या ठिकाणी चिंतन करायला पाहिजे. काय? ब्रह्म मी आहे आणि मी ब्रह्म आहे. त्याचं कारण आहे की 2 प्रकारच्या प्रत्येक जीवाला भ्रांती आहे. म्हणजे ब्रह्माची परोक्षतेचीही भ्रांती आहे आणि ब्रह्माच्या ब्रह्माहून मी परिच्छिन्न आहे अशी परिच्छिन्नतेची काय आहे की भ्रांती आहे. काही अवघड नाही, काही जास्त तुम्हाला ताण येऊ देत नाही. जगामध्ये देव आहे पण तो मला कधी दिसणार नाही, म्हणजे कोणती भ्रांती तुम्हाला? परोक्षतेची. ब्रह्म आहे, आता ब्रह्म कसं आहे? ते परोक्ष आहे, म्हणजे कोणती भ्रांती झाली? ती परोक्षतेची. मग ते ब्रह्म जर मी आहे तर परोक्षता राहिली का? आता ब्रह्म आहे एवढंच जर ज्ञान तुम्हाला असेल तर कुठली भ्रांती आहे तुमच्याकडे? परोक्षतेची. ते ब्रह्म माझ्याहून भिन्न आहे असं जर ज्ञान असेल तर असं समजायचं तुमच्याकडे कोणती भ्रांती आहे? परोक्षतेची भ्रांती आहे. मग ते ब्रह्म मी आहे असं जर कळालं तर परोक्षतेची भ्रांती गेली का राहिली? गेली. आता मी ब्रह्म आहे असं जर तुम्ही चिंतन केलं तर आत्म्याहून तुम्ही स्वतः काय समजून राहिले? परिच्छिन्न. मी ब्रह्म आहे हे कळायच्या अगोदर मी ब्रह्म आहे. आता तुम्हाला काय वाटून राहिलं की ब्रह्म वेगळं मी वेगळं. मग ब्रह्म मी आहे या म्हणण्याने परोक्षतेची भ्रांती जाते आणि मी ब्रह्म आहे असं म्हणण्याने तुमची परिच्छिन्नतेची भ्रांती जाते. तुम्ही त्याच्यावर कोणते काय समजून राहिले? वेगळे समजून राहिले, परिच्छिन्न समजून राहिले. ब्रह्म वेगळं मी वेगळा. मग मी ब्रह्म म्हणण्याने मी ब्रह्म आहे या चिंतन केल्याने परिच्छिन्नतेची भ्रांती जाते आणि ब्रह्म मी आहे हे चिंतन केल्याने कोणती भ्रांती जाते? परोक्षतेची भ्रांती जाते. परिच्छिन्नता आणि परोक्षता. ब्रह्म जगामध्ये आहे परंतु ते ब्रह्म मी नाही असं जर तुम्हाला वाटत असेल असं समजायचं तुमच्याकडे परोक्षतेची काय आहे की भ्रांती. तुमच्याहून ते कसं समजायला लागले? वेगळं. तुम्ही त्याच्याहून कसं समजायला लागले? वेगळं. मग ते ब्रह्म मी आहे. सो अहम. सो म्हणजे काय? तो ते ब्रह्म मी आहे असं कळालं तर कुठली भ्रांती गेली? परोक्षतेची भ्रांती गेली. आणि मी ब्रह्म आहे. ब्रह्म व्यापक आहे का परिच्छिन्न आहे? व्यापक आहे. कारण यो वै भूमात सुखम नाल्पे सुखम असती. कारण जे व्यापक असतं तेच सुख स्वरूप असतं
जे अल्प स्वरूप असतं, परिच्छिन्न असतं, त्याच्यामध्ये सुख नसतं. म्हणजे ब्रह्म कसं आहे? मग व्यापक आहे. आता तुम्ही स्वतःला कसे समजून राहिलात? व्यापक का परिच्छिन्न? परिच्छिन्न. माणसं परमार्थाचं, वेदांताचं चिंतन करून सुद्धा परिच्छिन्न समजून राहिले. मी आत्मा आहे, ठीक आहे, ही गोष्ट चांगली आहे. मी देह आहे असं म्हटल्यापेक्षा, मी जीव आहे असं म्हटल्यापेक्षा, असं समजल्यापेक्षा मी आत्मस्वरूप आहे, यथार्थ ज्ञान आहे. पण तुम्हाला असं वाटतं 3.5 हाताच्या देहाचं अधिष्ठान मी, आणि ब्रह्म कसं आहे? व्यापक. मग मी ब्रह्म म्हटल्यानंतर आता व्यापक झालात तुम्ही का परिच्छिन्न राहिलात? व्यापक झाला. म्हणून चिंतन 2 प्रकारचं करायचं. ते ब्रह्म मी आहे आणि मी ब्रह्म आहे. ब्रह्म मी आहे आणि मी ब्रह्म आहे. काही लोकांना वाटतं सारखंच आहे. सारखं नाही. काही नाही, सारखं आहे, एक आहे, हे ठीक आहे. पण आता ते ब्रह्म मी आहे असं जर तुम्ही म्हटलं काही हरकत नाही. पण तुमच्याहून परोक्ष वाटणारं ब्रह्म, ती जी तुम्हाला भ्रांती होती ती भ्रांती निवृत्त करून घ्यायची असेल तर ब्रह्म मी आहे असं चिंतन करायचं. आणि तुम्हाला मी परिच्छिन्न आहे असं वाटत असेल तर मी ब्रह्म आहे असं चिंतन करायचं. तर दोन्ही चिंतन तुम्ही ओतप्रोत करायची. ब्रह्म मी आहे आणि मी ब्रह्म आहे. कळलं आता? इथे काय चाललं? सच्चिदानंद ब्रह्म ते मी आहे असे जे ज्ञान, त्याला कोणतं ज्ञान म्हणायचं? अपरोक्ष ब्रह्मज्ञान. ते ब्रह्म मी आहे असं जे ज्ञान आहे याला म्हणायचं अपरोक्ष ब्रह्मज्ञान. परिच्छिन्नतेची भ्रांती गेली समजा तरच आपल्याला अपरोक्ष ब्रह्मज्ञान झालं असं नाही. ते जातातच, दोन्ही जातातच, जाणारच आहे. त्या भ्रांत्या जाणारच आहे. सांगण्याचा हेतू हा आहे, केवळ ते ब्रह्म मी आहे एवढं म्हणून भागत नाही. काय परोक्षतेची भ्रांती गेली, परिच्छिन्नतेची भ्रांती जायलाच पाहिजे. तुमचं शंका काय आहे तुमची? आपण वेगळे असं समजा परिच्छिन्नतेची भ्रांतीची ही गेली समजा तरच अपरोक्ष ज्ञान झालं. तरच होणार. तसं कसं काय होणार? आपली परिच्छिन्नतेची भ्रांती जर गेलीच नाही तर मला मी ब्रह्म आहे असं म्हणण्याचं किंवा त्या ब्रह्माचं मला अपरोक्ष ज्ञान झालं असं म्हणताच येणार नाही. मग तुम्ही संकोचित समजायला लागली, तुम्ही एका मर्यादित देशात समजायला लागले. आणि ब्रह्म कसं आहे? देश काल वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळाला जगदाकार. ब्रह्म सर्वगत सदा सम, जेथे अणु नाही विषम. सर्वगत आहे, सदा आहे आणि समस्वरूपाचा आहे. आणि मग जर मी ब्रह्म आहे तर मी सुद्धा कसा आहे? मी तसाच आहे. मग मी सर्वगत सदा सम. म्हणून तर महाराज म्हटले, काय म्हटले? मितो वासुदेव तत्वता. काय? मी कोण आहे? वासुदेव आहे. मी वासुदेव आहे या म्हणण्यामध्ये परिच्छिन्नतेची जी भ्रांती होती ती काय होती की निवृत्त होती. महाराजांची झाली असं म्हणायचं नाही. महाराज हे कसे होते की ब्रह्मस्वरूपच होते. पण तुमच्या आमच्यासाठी त्यांनी सांगितलं की मी तो वासुदेव तत्वता. प्रश्न 12वा मोकळं झालं का याच्यामध्ये? की अपरोक्ष ब्रह्मज्ञान कशाला म्हणायचं? तर ते ब्रह्म मी आहे असं कळणं, याला काय म्हणायचं की अपरोक्ष ब्रह्मज्ञान. आपण त्याच्यावर वेगळं जर असेल तर शेवटी आपण कसे राहू? परिच्छिन्न राहू. म्हणून अपरोक्षत्वात जसं दावा तू आहेस, कोण दावा कोण आहे? तू आहेस असं जेव्हा सांगितलं त्यावेळेस त्या दाव्याचं त्या सर्व मंडळीला कुठलं ज्ञान झालं? तर अपरोक्ष ज्ञान झालं. आणि दावा आहे, काही घाबरायचं काम नाही. तसं जगामध्ये किंवा जगाला अधिष्ठान ब्रह्म आहे एवढं कळालं, सच्चिदानंद घन आहे एवढं कळालं, हे ब्रह्माचं कोणतं ज्ञान झालं? परोक्ष ज्ञान झालं. पण ते ब्रह्म मी आहे आता कोणतं ज्ञान झालं? अपरोक्ष ब्रह्मज्ञान झालं. म्हणून तो तुकोबराय म्हटले, देवची बरे, देवची बरे, आणि तुका म्हणे खरी बरी. प्रश्न 12वा अपरोक्ष ब्रह्मज्ञानास हेतू काय? हा, आता
परोक्ष ब्रह्मज्ञानाचा विचार संपला. आता अपरोक्ष ब्रह्मज्ञानास हेतू काय? अपरोक्ष ब्रह्मज्ञानास कारण काय? उत्तर: गुरुमुखाने तत्वमस्यादी महावाक्यांच्या श्रवणापासून अपरोक्ष ब्रह्मज्ञान होते. हे बघा, हे अपरोक्ष ब्रह्मज्ञान कधी होतं? परोक्ष ब्रह्मज्ञान आणि अपरोक्ष ब्रह्मज्ञान हे दोन्ही व्हावे असं जर वाटत असेल तर त्याच्यासाठी श्री गुरुची नितांत काय की आवश्यकता आहे. प्रवृत्ती निवृत्ती कृत कार्य अवश्य भजिजे आचार्य आपमती भजताराया अनेक अपाया माझी पडे. वरचा प्रश्न आहे आपला कुठला? की परोक्ष ब्रह्मज्ञान हे ब्रह्मनिष्ठ गुरु व वेदांत शास्त्रानुसार ब्रह्मज्ञानाचे यथार्थ विवेचन झाल्यानंतर पूर्ण होते. म्हणजे तिथे सुद्धा कोण आले? श्री गुरु आले आणि ते शास्त्र आलं, याचा अर्थ वेदांत शास्त्र तिथे आलेलं आहे. आता इथे ते झालेलं आहे काय? अपरोक्ष ब्रह्मज्ञानास हेतू काय? तर गुरुमुखाने तत्वमस्यादी महावाक्याच्या श्रवणापासून अपरोक्ष ब्रह्मज्ञान होते. याच्यामध्ये सूक्ष्मता आहे. परोक्ष ब्रह्मज्ञान केव्हा होतं? वेदांत शास्त्राचं चिंतन हे श्रीगुरुमुखाने केलं, श्रवण केलं, आपल्याला कोणतं ज्ञान होतं? परोक्ष ब्रह्मज्ञान. इथे तसं नाही लिहिलं त्यांनी. इथे काय लिहिलं? गुरुमुखाने तत्वमस्यादी महावाक्याच्या श्रवणापासून अपरोक्ष ब्रह्मज्ञान होते. वेदांत शास्त्राचं लिहिलं का? बघा तुम्ही वर काय लिहिलं? परोक्ष ज्ञान कोणापासून होत आहे? श्री गुरुमुखाने किंवा ब्रह्मनिष्ठ गुरु वेदांत शास्त्रानुसार ब्रह्मज्ञानाचे यथार्थ विवेचन झाल्यानंतर पूर्ण होते. म्हणजे परोक्ष ब्रह्मज्ञान कोणापासून होते? गुरु आणि वेदांत शास्त्र. वेदांत शास्त्र आणि श्री गुरु. अपरोक्ष ब्रह्मज्ञान कोणापासून होतं? त्यांच्यापासून होते. परंतु तिथे त्यांनी तत्वमस्यादी महावाक्याच्या श्रवणापासून अपरोक्ष ब्रह्मज्ञान होतं. कोणतं महावाक्य श्रवण करायला पाहिजे? तत्वमसी. कोणतं वाक्य श्रवण करायला पाहिजे? ब्रह्म सत चित आनंद आहे. हे वेदांत शास्त्राचा काय की सिद्धांत आहे. सच्चिदानंद घन आहे हा सिद्धांत वेदांत शास्त्राचा अबाधित आहे. पण ते ब्रह्म तू आहे हे कोणत्या वाक्यानं कळतं? तत्वमसी. कोणत्या वाक्यानं कळतं? ह्याच्यामध्ये एवढा छोटासा बारकावा दिला त्याने. श्री गुरुमुखानेच वेदांत शास्त्राचं श्रवण केलं तर ब्रह्माचं परोक्ष ज्ञान होतं. आणि श्री गुरुमुखानेच जर तत्वमसी, आता वेदांत शास्त्रांतर्गतच तत्वमसी महावाक्य आहे, ते वाक्य काय बाजूला नाही. पण त्याच्यामध्ये विशेषत्वाने कोणतं श्रवण व्हायला पाहिजे? तत्वमसी महावाक्याचं श्रवण होईल तरच त्याला कोणतं ज्ञान होईल? अपरोक्ष ब्रह्मज्ञान होईल. नाहीतर तुम्ही वेदांत शास्त्र चिंतन केले, ब्रह्म सचित, आणि तुम्ही तत्वमस्यादी महावाक्य ह्याचं जर श्रवण केलं नाही तुम्हाला अपरोक्ष ब्रह्मज्ञान होणार नाही. तत्वमस्यादी महावाक्य हे बघा. आता येथून पुढे बऱ्याच ठिकाणी आपल्याला तत्वमसी महावाक्य येणार आहे. बऱ्याच ठिकाणी त्याचा काय की उल्लेख येणार आहे. तत्वमसी तत्वमसी. आणि तत्वमसी महावाक्याचा उल्लेख संत वाङ्मयामध्ये सुद्धा ठिकठिकाणी आलेला आहे. तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग आणि तेच झाला अंगे तुका आता. म्हणजे तत्वमसी या महावाक्याचा काय की अनेक ठिकाणी उल्लेख, अनेक ठिकाणी त्या ठिकाणी महाराज उहापोह झालेला आहे. खरं तर असं आहे की आपण जे शिकतोय हे वेदांताचं चिंतन करतो. आणि वेदांताचं चिंतन करतो याचा अर्थ वेदांत म्हणजे काय? वेदाचा अंतिम निर्णय. वेदाचा कोणता निर्णय? अंतिम निर्णय. वेदाने दिलेला अंतिम निर्णय किंवा अंतिम भाग, याला काय म्हणायचं? वेदांत. दशोपनिषदे हा वेदांताचा काय आहे की अंतिम भाग आहे, अंतिम निर्णय आहे. बर चला, मग त्या वेदांतामध्ये सुद्धा मग आता 4 वेद आहे. वेद किती आहे? 4 वेद. आणि त्या 4 वेदामध्ये 4 प्रकारची महावाक्य प्रतिपादन केलेली आहे. वेद किती आहे माहिती की सदानंद महाराज? ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद.
ऋग्वेदाचं वाक्य कोणतं आहे? प्रज्ञानम ब्रह्म. यजुर्वेदाचं वाक्य कोणतं आहे? महावाक्य अहम ब्रह्मास्मी. सामवेदाचं कोणतं आहे? तत्त्वमसी. आणि अथर्ववेदाचं कोणतं महावाक्य आहे? अयम आत्मा ब्रह्म. हे 4 वेदाचे 4 काय आहे की महावाक्य आहे. आता अगोदर वाक्य कशाला म्हणायची आणि महावाक्य कशाला म्हणायचं याचे सुद्धा चिंतन करावं लागेल आपल्याला. आणि आपण पाठीमागे बऱ्याच पाठामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. हे बघा, हा जो संपूर्ण व्यवहार होतो तर या व्यवहारामध्ये सर्वात जास्त महत्वाचं जर काय असेल तर शब्द आहे. काय? शब्द. आणि त्या शब्दाचं चिंतन करीत असताना आपल्याला वेदांत शास्त्रामध्ये आपण जेव्हा त्या ठिकाणी शिरकाव करतो, प्रवेश करतो, तेव्हा आपल्याला पदाचं चिंतन कळायला पाहिजे. वाक्य म्हणजे काय हे कळायला पाहिजे. वृत्ती म्हणजे काय हेही कळायला पाहिजे. आणि शक्ती म्हणजे काय हे कळायला पाहिजे. 4च गोष्टी तुम्ही ध्यानात ठेवायच्या. पद म्हणजे काय, वाक्य म्हणजे काय, त्याच्यानंतर वृत्ती म्हणजे काय आणि शक्ती म्हणजे काय. पद, वाक्य, वृत्ती आणि शक्ती. हे बघा, वर्ण समूहास पद म्हणतात किंवा ते पद असतात. वर्ण समूह. वर्ण कळाले तुम्हाला? कोणाकोणाला कळाले? तुम्हाला कळाले का? सांगा बाबा, वर्ण किती आहे? अ, आ, इ, क, क, ख, ग, हे सगळे काय झाले? वर्ण. आणि तो वर्ण समूह झाला की ते पद असतं. क, ख, ग, घ हे वर्ण आहे. मग 2 वर्ण किंवा अधिक वर्ण एके ठिकाणी आली की एक पद काय होतं? निर्माण होतं. काही जास्त त्या ठिकाणी तुम्हाला असं ताण नका येऊ देऊ. भाकर याच्यामध्ये किती वर्ण आले? 3. भा, क, र हे काय झाले की 3 वर्ण आले. आता 3 वर्ण मिळून काय तयार झालं? एक पद तयार झालं. भाकर हे काय आहे? पद आहे. घट याच्यामध्ये 2 वर्ण आहे. पट याच्यामध्ये किती वर्ण आहे? 2. घट, पट. आता तुम्ही किती घ्या ना हो, तुमचा 17, सदरा 3 वर्ण एके ठिकाणी आले. काय तयार झालं? ते एक पद तयार झालं. कळालं तुम्हाला? वर्ण समूहास पद असे म्हणतात. हे चांगलं लक्षात ठेवा. अशी किती पदे असतील हो जगामध्ये? त्याचं काही गणित नाही, अगणित पदे आहेत. आता हे फुल हे सुद्धा काय झालं? पद. मग गंमत असे की याला पद म्हणायचं. कळालं? वर्ण समूहास पद म्हणतात किंवा ते पद असतं. वाक्य कशाला म्हणायचं? आता पद समूहास वाक्य असे म्हणतात. अनेक पदे जेव्हा एकत्रित येतात त्यावेळेस त्याला काय म्हणतात? वाक्य. म्हणून वाक्य म्हटल्यानंतर असं नाही करायचं कसं एका पदाचा उच्चार करायचा, पुन्हा 5 मिनिटांनी दुसऱ्या पदाचा उच्चार करायचा. त्याला काही अर्थ नाही. आमचे एक कीर्तनकार होते, ते कीर्तनाला उभे राहिले की दुर्योधन अत्यंत असे इकडे तिकडे पाय दुष्ट होता. जवळजवळ याच्यासाठी ते 5 मिनिट घ्यायचे. खरं सांगा, वाक्य कसं असायला पाहिजे? त्याच्यामध्ये जास्त घाई असायला नको आणि जास्त त्या ठिकाणी विलंब सुद्धा असायला नको. माऊली ज्ञानोबाने लिहिलं ना, आटू वेगू विंदानो आशा शंका प्रतारणू हे संन्यासीले अवगुणू जे वाचा. वेग नसावा, पण अत्यंत सावकाशही नसावा. खरी तर आपली ही जी लहान लहान कीर्तनकार मंडळी आहे ही 2 तासामध्ये भरपूर सांगतात बरं का.
काही की जे फार मोठे म्हणून घेतात ते एवढे हळूहळू एवढ्या त्या पदामध्ये विलंब लावतात की 2 घंट्याचा वेळ सांगितला अर्ध्या तासाचा. त्याला काही अर्थ नाही. म्हणजे अतिवेग आणि अतिमंदता त्याच्यात असायला नको. विषय चालला आपला की पदसमूहाला वाक्य असं म्हणतात. हे बघा, मला जेवण करायचं, त्याच्यात किती पद आले? मला जेवण दुसरं पद, करायचं हे काय झालं? तिसरं झालं. एक वाक्य तयार आलं तुमच्या लक्षामध्ये. वर्ण समूह असं पद असं म्हणतात आणि पद समूहाला काय म्हणायचं? वाक्य असं. आता एक लक्षात घ्या, प्रत्येक पदाचा त्याच्या अर्थाशी काही ना काहीतरी संबंध असतोच. अर्थ नसेल ते पदच कसं काय? पद म्हटलं की त्या पदाचा काय असतो की अर्थाशी काही ना काहीतरी संबंध असतो. पदाचा जो अर्थ आहे त्या पदाचा आणि त्या अर्थाचा काय असतो? संबंध असतो. त्याला वृत्ती असं म्हणतात. त्या पदाची काय आहे ती? वृत्ती. निरर्थक पदे आहे का बरं कोणती? जगामध्ये कोणतीच निरर्थक पदे नाही. तुम्ही कोणतंही पद उच्चारलं तर ते निरर्थक नाही. कुठलंही पद घ्या, त्या पदाचा नाव घट पदाचा मी उच्चार केला तर तुम्हाला तांब्याचं ज्ञान होतं का? घटाचं ज्ञान होतं. म्हणजे त्या पदाचा आणि त्या अर्थाचा काय आहे की संबंध आहे. प्रत्येक पदाचा आणि अर्थाचा संबंध आहे. त्या संबंधाला काय म्हणायचं? वृत्ती. त्या संबंधाला काय म्हणायचं? आणि पदाचा उच्चार केल्याबरोबर आपल्याला त्याच अर्थाचं ज्ञान होणे याला म्हणायचं त्या पदाची शक्ती. पदाचा आणि अर्थाचा संबंध ही त्या पदाची वृत्ती आणि पदाचा उच्चार केल्याबरोबर त्याच अर्थाचं ज्ञान होणे ही त्या पदाची काय आहे? कळलं का? सारखंच वाटत नाही, सारखं नाही. म्हणजे पदाचा आणि अर्थाचा संबंध ती त्या पदाची वृत्ती. उच्चार करायच्या अगोदर बोलतो मी. आता हा मोबाईल आहे, तर मोबाईल या पदाचा आणि त्या अर्थाचा काही संबंध आहे का नाही? संबंध आहे ना. संबंध असेल तेव्हा त्याचा काही ना काहीतरी संबंध असतो. कुठलंही पद असेल तर त्या पदाचा आणि अर्थाचा काय असतो? संबंध असतो. संबंध नसेल तर तुम्हाला ज्ञान होणार, पण संबंध असतो. उच्चार करण्याच्या अगोदर अनेक जी पद आहेत त्या पदाचा आणि त्याच्या अर्थाचा सतत काय असतो की संबंध. ती त्या पदाची काय झाली? वृत्ती. त्या पदाची काय आहे ती? पदाच्या ठिकाणी अर्थ राहणे ती त्या पदाची काय झाली? वृत्ती. पदार्थच माहित नसला समजा. नाही, पदार्थ नाही. विषय कोणता चालला? पदाचा पद चाललंय. हे बघा, मला तेच पुढे तुम्हाला सांगायचं. पद म्हणजे काय? क ख ग घ हे वर्ण एके ठिकाणी आल्यानंतर नुसतं उच्चार चालला. याचा काय चालला? नुसता उच्चार. पदाचा जो अर्थ आहे त्याला पदार्थ म्हणायचं. पदार्थ कशाला म्हणायचं? त्याला पदार्थ म्हणायचं. घट असा उच्चार केल्याबरोबर आता कोणता पदार्थ आहे? पद. हे घट हे पद झालं. पण मी घट पद म्हटल्याबरोबर त्याचा जो अर्थ आहे तर घट हा घट जो आहे तो पदार्थ आहे. पद. पद म्हणजे कोणती पद झाली? घ आणि ट हे 2 वर्ण एके ठिकाणी आले. मी कुठे उच्चारले? आता उच्चारले. घट पद कुठं उच्चारलं मी? सध्या माझ्या मुखातनं उच्चारलं. मग या पदाचा अर्थ म्हणजे पदार्थ. मग या पदाचा अर्थ पदार्थ कुठे आहे? आता जिथे असेल तिथे बाजूला कुठेतरी तो झाला पदार्थ. आणि माझं काय झालंय? पद. गुळ या पदाचा मी उच्चार केला. आता ब्रह्म या पदाचा मी काय केला? उच्चार. देव या पदाचा काय केला मी? उच्चार. राम या पदाचा काय केला मी? उच्चार केला. मग आता राम पदाचा उच्चार केला तर राम कुठे? समजा स्थूल दृष्टीने जर आपण बोललो किंवा अयोध्येमध्ये आपण जो राम म्हणतो किंवा आपण ज्याची भक्ती करतो तो कोण आहे? राम आहे. आता तुम्ही इथे मी मिले पांडुरंग महाराज, मी या पदाचा काय केला? उच्चार. पण तुम्ही पदार्थ. त्या पदाचा काय आहे? अर्थ. काहीतरी संबंध आहे का नाही त्याचा? संबंध आहे. कारण संबंधालाच वृत्ती म्हणायचं. काय म्हणायचं त्याला? संबंध. आणि पदाचा उच्चार केल्याबरोबर त्याच पदार्थाचं ज्ञान होणे याला म्हणायचं त्या पदाची ती काय आहे? शक्ती आहे. कळालं की? पद, वाक्य, वृत्ती आणि शक्ती. आता याच्यामध्ये एक गंमत सांगतो तुम्हाला. पदशक्ती ही ज्ञात असेल तरच कार्य करते, अन्यथा ती कार्य करू शकत नाही. आणि पदार्थ शक्ती अशी असते
ती ज्ञात असो का अज्ञात असो ती तिचं कार्य करीत असते. हे तुम्हाला जरा जास्त पारिभाषिक शब्दात बोलल्यामुळे कळालं नाही. पदशक्ती अशी आहे, तिचं जर ज्ञान असेल तरच ती कार्यान्वित होते, ती कार्य करते. आणि जर त्या पदाचं ज्ञान नसेल तर ते कधीही पदशक्ती काम करीत नाही. मी नेहमी एक उदाहरण सांगत असतो. आमच्या गावात एक ब्राह्मण होते, त्यांच्याकडे कामावरती सालगडी होता. त्याच्याकडनं एकदा असं काहीतरी काम चुकल्याबरोबर ते देवबाप्पा आल्यानंतर त्या सालगाड्यावर जरा गरम झाले, संतप्त झाले. दुसरी लोक असं दिली असते त्याला काही शिवी वगैरे, आणि ते बिचारे देवबाप्पा सालच बोलणारे ते म्हणे, अरे तुला हे काम मी करायचं सांगितलं नव्हतं, करायचं होतं ते हे असं बरोबर करायचं होतं. कारण तुला अगोदर मी सांगितलं होतं की बैल घे आणि त्यांना चारून ते पोट भरल्यानंतर मग ते त्या टिफन वगैरे धरायचं धर. तू उपाशी पोटीच ते सगळे काम केलं. म्हणजे ते बैल पकडले, धरले म्हणे अवताला, आणि ते बैल बरोबर म्हणे किती भुका लागल्या त्यांना. अरे ग्रस्ता, मी 7 वेळेस सांगितलं ना तुला, 7 वेळेस. ग्रस्त हा शब्द चांगला आहे पाहिजे, पण चांगला आहे. याला माहितीच नव्हतं ग्रस्त म्हणजे काय. हे म्हणे कहो, तुम्ही ब्राह्मण झाले म्हणून, तुम्ही शिकलेले झाले म्हणून आम्हाला शिव्या देता म्हणे तुम्ही. हा, मला ग्रस्त म्हणलाच कसं काय म्हणे. अहो, ते गावात आलं ते सगळं त्या ठिकाणी मला ते भांडण. आता ग्रस्ता हे पद काय कळालं नाही त्याला, त्या पदाचं ज्ञान नाही झालं. आपण नेहमी एक दृष्टांत सांगत असतो की इंग्रज अधिकारी पूर्वी असे घोड्यावरती चालायचे, उन्हाळा दिवस, आणि एका शेतकऱ्याने नेमकं त्याची मूठ वगैरे सोडली. आणि त्या इंग्रज अधिकाऱ्याला असं वाटलं की थंडगार पाणी वगैरे घ्यावं म्हणून गेला. तिथे गेल्यानंतर वाटर करू लागला, पाणी पाहिजे त्याला. शेतकऱ्याला काय कळतं कुठे, पण शेवटी त्यांना असा हात केला त्या इंग्रज अधिकारी, शेतकऱ्याला वाटलेला तहान लागली आहे. त्यानं ताबडतोब ती बकेट सोडली, पोहरा सोडला, पाणी काढलं. इंग्रज अधिकाऱ्यानं असं धरलं वरतून, त्यानं पाणी टाकलं. तृप्त झाला तो अधिकारी, पण त्याच्या सवयीप्रमाणे तो म्हटला थँक्यू. थँक्यू चांगले का वाईट आहे, आभारी आहे म्हटलं. याला कुठे त्याचं ज्ञान. मूर्खा म्हणे, मी तुला माझा वेळ त्या ठिकाणी व्हायला घालून तुला पाणी पाजलं, माझ्या विहिरीचं पाणी पाजलं, गोड पाणी पाजलं, आणि तू मला थँक्यू म्हणतो. तू थँक्यू, तुझा बाप थँक्यू, तुझी माय थँक्यू, सगळं अख्खं कुटुंब थँक्यू. मग त्याला वाटलं ही शिवी आहे काय. म्हणजे त्या पदाचं याला काय झालं नाही, ज्ञान झालं नाही. त्या पदाविषयीचं काय होतं, त्याला अज्ञान होतं. कोणतंही पद असेल तर त्या पदाचं ज्ञान असेल तरच ते कार्य करतं. त्यात काय बघा, तुम्हाला हे सांगतो मी, तुकाराम महाराजाचं बरेच प्रमाण लोक म्हणतात. महाराज काय म्हणतात, बैल म्हणे तुम्ही मरता तरी खरं, आणि नाशिले घर थुंकून या. तुला कळलं करे हे बाय, खरं शब्दाचा अर्थ कळाला. खरं 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 म्हणजे सत्य असं नाही. खरं शब्दाचा अर्थ आहे गाढव. बऱ्याच लोकांना कळत नाही. बऱ्याच लोकांना म्हणतात तो कोबारा असं कसं काय म्हटलं, बैल म्हणे तुम्ही मरता तरी खरं. खरं 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 शब्दाचा अर्थ काय आहे, खरं गाढव अर्थ होतो. कधी कधी आपल्या आता मराठी भाषेत त्या वाक्याला अनुसरून कधी कधी त्याचा काय होईल, अर्थ वेगळा वेगळा होऊ शकतो. हे तितकंच खरं आहे बरं का, हे सुद्धा तितकंच काय आहे, खरं आहे. आपला विषय काय चालला, पदाचं ज्ञान असेल तर आणि तरच त्याची शक्ती काय करते, कार्य करते. पदार्थाचं तसं नाही. हे बघा, विंचू म्हटल्यानंतर एखाद्या लहान मुलाला विंचू कसा असतो त्या विंचवाचं काही ज्ञान नाही. त्याला विंचू म्हटलं की तो विंचू म्हणतो. तो मुलगा काय म्हणतो, त्याला जर म्हटलं भैया विंचू म्हणतो विंचू. पण त्याला विचारलं विंचू कसं, त्यानं सांगितलं थंडगार असतो. म्हणजे त्याला त्याचं ज्ञान आहे का, नाही. म्हणजे त्या पदाचं त्याला ज्ञान नाही. पण विंचू हा जर खरंच त्याला चावला तर त्याला त्याचं ज्ञान असो का नसो, वेदना होणार का नाही होणार. का बरं, पदार्थ शक्ती ही ज्ञात असो का अज्ञात असो ती तिचं कार्य करीत असते. माऊली ज्ञानोबराने एक दृष्टांत दिला. गोड नेलता तोंडी घातला देची गोडी, आगी मानून राखुंडी चेपीला पोळी. पदार्थ शक्ती कोणती शक्ती आहे, एकाने गुळ गोड असतो म्हणून तोंडामध्ये घातला,
एकाने गुळ काय गंमत आहे, काय गोष्ट आहे हे माहितीच नाही म्हणून गोळ तोंडात घातला. एका मुलाने तो माती म्हणून तोंडामध्ये घातला. ते घालणं कसा लागेल बरं? गोडच लागेल, कारण पदार्थ शक्ती तशी आहे. म्हणून विषय हा चालला आपला. आपल्याला महावाक्याचं चिंतन करीत असताना ही जी पद आहे किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत याचं चिंतन व्हायला पाहिजे. म्हणून वर्ण समूहाला पद म्हणायचं, पद समूहाला वाक्य म्हणायचं, पदाचा अर्थाचा जो संबंध त्याला काय म्हणायचं? वृत्ती म्हणायचं. आणि पदाचा उच्चार केल्याबरोबर आपल्याला ज्या पदार्थाचं ज्ञान होतं त्याला काय म्हणायचं? त्या पदाची ती काय आहे? शक्ती आहे. आता इथे श्री गुरुमुखाने वाक्याचं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं का महावाक्याचं? कोणत्या वाक्याचं? महावाक्याचं. कारण ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद याच्यामध्ये वाक्य आलेली आणि ती वाक्य दोन प्रकारचे आहेत. एक आहे महावाक्य आणि दुसरं आहे अवांतर वाक्य. महावाक्य कशाला म्हणायचं बरं? ज्या वाक्यामध्ये जीवेश्वराची किंवा जीव ब्रह्माची एकता प्रतिपादन केलेली आहे त्याला कोणतं वाक्य म्हणायचं? महावाक्य. आणि ज्याच्यामध्ये जीवाचंच किंवा ईश्वराचं स्वरूप प्रतिपादन केलेलं आहे त्याला कोणतं वाक्य म्हणायचं? अवांतर वाक्य. जीव दुःखी आहे, जीव अल्पज्ञ आहे, जीव अल्पशक्तिमान आहे, हे कोणतं वाक्य झालं? अवांतर. आणि महावाक्य कशाला म्हणायचं? जीवाचं ईश्वराचं, जीवाचं ब्रह्माचं अभिन्नत्व, एकत्व ज्याच्यामध्ये प्रतिपादन केलेलं आहे त्याला काय म्हणायचं? महावाक्य. म्हणून अपरोक्ष ब्रह्मज्ञान कधी होतं? वेदांत श्रवण केल्यानंतर नाही. काय सांगितलं त्यांनी? ते गुरुमुखाने तत्वमस्यादी महावाक्याच्या श्रवणापासून अपरोक्ष ब्रह्मज्ञान होतं. तुम्ही ब्रह्माचं यथार्थ ज्ञान तुम्हाला होऊ शकतं. ब्रह्म कसा आहे? सत. ब्रह्म कसा आहे? चित. ब्रह्म कसा आहे? आनंद स्वरूप. ब्रह्म कसा आहे? एक आहे. एवढं तुम्ही जर श्रवण केलं म्हणजे मोक्ष झाला का तुम्हाला? नाही. मग मोक्ष कधी होईल? तर मोक्ष तुम्हाला श्री गुरुमुखाने तत्वमस्यादी महावाक्याचं जेव्हा ज्ञान होईल त्याच वेळेस त्याला काय म्हणायचं? अपरोक्ष ज्ञान. ते ब्रह्म मी आहे. चला, सामवेदाच्या अंतर्गत असणारं जे महावाक्य आहे ते महावाक्य सरासरी त्याचा काय केला जातो? उच्चार. आणि ते कोणतं महावाक्य आहे? बघून दादा, तत्वमसी. आपण आता त्याचं थोडस चिंतन करू. तुम्हाला पाठीमागे सांगितलेलं पण परत एकदा थोडस कॅमेरा फिरवत राहील. लिहून घेतलं सर्वांनी? लिहून घेतलं तरी चालेल. हे कोणतं वाक्य आहे? तत्वमसी. आता हे उद्दालक मुनीने श्वेतकेतू नावाचा जो मुलगा आहे नंतर त्या मुलाला बऱ्याच वेळेस ते काय सांगितलं की मला ते वाक्य सांगितलं. 9 वेळेस असा उपदेश केला. तत्वमसी महावाक्य. तत्वमसी. आपण याचा जर पदच्छेद केला तर विग्रह केल्यानंतर किती पद आले याच्यामध्ये? हे बघा, हे तत्व आणि याचे पुन्हा अ आलं, अ आणि हे तत्पद एक आलं इथे, हे त्वम पद आलं आणि एक आसी पद आलं. म्हणजे खाली लिहिलंच आपण ते तत्वम आसी, अशी 3 प्रकारची काय झाली पद. ही पदच झाली. आता आपण पद शिकलो आताच. याच्यामध्ये एक पूर्णता आलं, दुसरं हलंतता आलं, म्हणजे काय झालं? एक तत्पद. आता इथे काय का? एक हलंत त आणि एक व आणि पुन्हा हलंत म आलं, त्वम, हलंत म आलं. आणि इथे काय झालं की अ आणि सी अशी 3 प्रकारची पद आहेत. त, त्वम, असी. याचा अर्थ काय होतो बबन दादा? याचा अर्थ होतो तत्पदाचा अर्थ आहे ते, त्वम पदाचा अर्थ आहे तू आणि अशी पदाचा अर्थ आहे. म्हणजे ते तू आहेस असं झालं. आता या 3 पदाचा आता याचा अर्थ काय? ते ईश्वर चैतन्य
काय माया विशिष्ट ईश्वर चैतन्य ते आणि तू जीव चैतन्य, तू म्हणजे तुम्ही, ते ईश्वर चैतन्य किंवा ते ब्रह्मचे ते ईश्वर चैतन्य आणि तू जीव चैतन्य एक आहेस. या तत्वमसी या पदाचा अर्थ काय झाला आता? ते ईश्वर चैतन्य आणि तू जीव चैतन्य एक आहे, असा याचा काय झाला? कळालंय? तत्वमसी या वाक्याचा अर्थ काय झाला? या महावाक्याचा ते ईश्वर चैतन्य आणि तू जीव चैतन्य एक आहेस, म्हणजे ईश्वरन तुम्ही कसे आहात? एक आहात, असा त्याचा काय झाला? आता आपण ईश्वर म्हणजे काय आणि जीव म्हणजे काय याचा आता हे इथून वर सोडून द्या तुम्ही. ईश्वर कुणाला म्हणायचं, जीव कुणाला म्हणायचं? जीव म्हणजे काय? हे बघा, आता हा टेबल आहे इथे, याला काय म्हणतो आपण? टेबल. पण टेबल मध्ये नुसतं एकच टेबल नाही, याच्यामध्ये काय काय आलेलं आहे? त्याला पाय आली, त्याला वरून एक फळी आली, आहे का नाही? म्हणजे स्टूल जरी घेतला तर त्याला काय? आता सदरा म्हटल्यानंतर नुसतं कापड आणलं ना अंगात घातलं सदरा होईल का? त्याला बाह्या आल्या, त्याला कॉलर्स आली, त्याला वेगळे खिसे वगैरे आले, त्याला काय सर्व मिळून काय झालं? तो सदरा. तसं ईश्वर म्हणजे काय? ईश्वरात नेमकं आहे काय काय? हे बघा, आता हे वरचं बघू नका, खालचं बघू नका, फक्त आता एवढं बघायचं. ब्रह्म चैतन्य म्हणजे ब्रह्म. तुम्हाला तर ब्रह्म कळालं? सत चित आनंदघन आहे, जे सर्वव्यापक आहे. कसं आहे ते? सर्वव्यापक आहे. ब्रह्म चैतन्य आणि अधिक माया, अनादि शांत अशी असणारी काय की ती माया. या ब्रह्म चैतन्याच्या या मायेमध्ये पडलेला आभास, हे किती झाले? 3. ब्रह्म चैतन्य अधिक माया आणि अधिक आभास, ह्या तिन्ही मिळून ईश्वर झाला. काय तिन्ही मिळून काय आहे? ईश्वर. आता वर काय? सर्वज्ञ आहे, सर्व शक्तिमान आहे, काय माझ्या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे, माझ्या सत्तेने. हा काय झाला? ईश्वर. किती मिळून झाला? ब्रह्म चैतन्य अधिक माया आणि अधिक या ब्रह्म चैतन्याचा या मायेमध्ये पडलेला आभास. याच्यातून एक जरी वजा केलं तर ईश्वर हे पद तयार होत नाही. कळालं का? हे चांगलं चांगलं कळायला पाहिजे. याच्यात घोळ व्हायला नाही पाहिजे, परत परत काही शिकवायचं काम नको. ब्रह्मचैतन्य आधी जे काही ब्रह्मचैतन्य असेल त्याला मायाचा काय की उपाधी लागली, त्या मायेमध्ये पडलेला जो आभास, तिन्ही मिळून काय झालं? ईश्वर चैतन्य. आणि त्या ईश्वराला जो वाच्य किंवा वाच्यार्थ म्हणतात. काय म्हणायचं त्याला? वाच्य किंवा वाच्यार्थ. याला काय म्हणायचं? वाच्य किंवा वाच्यार्थ. असा काय शब्दप्रयोग, आपली परिभाषा आहे. वाच्य म्हणजे शब्दाचा मूळ अर्थ. ईश्वर शब्दाचा मूळ अर्थ काय? त्याला काय म्हणायचं? वाच्य किंवा वाच्यार्थ. हे बघा, आता तत् म्हणजे ते म्हणजे कोण? ईश्वर. काय? ईश्वर. तर तत् पदाचा वाच्य कोण? काय? तत् पदाचा वाच्य कोण आहे? हे ईश्वर. इथे जे तत्पद आहे, या तत्पदाचं वाच्य कोण आहे? ईश्वर. तत्पद वाच्य, इथे तत्पद, इथे वाच्य, आणि वर कोण आहे? ईश्वर. तत्पद वाच्य कोण आहे असं जर म्हटलं तुमच्या पटकन लक्षात यायला पाहिजे. कोण आहे तो? ईश्वर. बर, आता तत्पद लक्ष्य कोण आहे? तर ब्रह्मचैतन्य. तत्पदाचं लक्ष्य कोण? ब्रह्मचैतन्य. ह्याच्यामध्ये आता ब्रह्मचैतन्य, आता ईश्वरात किती आले? ईश्वरात ब्रह्मचैतन्य आलं, माया हे आली, आभास हे आला आणि ईश्वर आला. पण तत्पद वाच्य हा शब्द जेव्हा जेव्हा येईल तेव्हा तेव्हा काय म्हणायचं की ईश्वर. आणि तत्पद लक्ष्य आपण बऱ्याच वेळेस म्हणतो, तत्पद लक्षार्थ किंवा तत्पद लक्ष्य कोण आहे? ब्रह्मचैतन्य. या तत्वमसी महावाक्यामध्ये तत्पद जे आहे त्या तत्पदाचा वाच्य जर कोण असेल तर ईश्वर, आणि तत्पदाचं लक्ष्य जर कोण असेल तर ब्रह्म आहे. कळालंय? आता याच्यामध्ये तत्पदाचा पुन्हा बारकावा जर तुम्हाला शोधायचा असेल तत्पद वाच्याचा, तर या ईश्वरामध्ये तुम्हाला जर कोण म्हटले वाच्यांश कोणता आहे, केवळ वाच्यात हे वाच्य आहे. हे काय?
आणि या वाच्याचा अंश कोणता आहे तर माया ना आभास, त्याला काय म्हणायचं वाच्यांश. मायाला ना आभासाला काय म्हणायचं वाच्यांश. आणि केवळ ब्रह्माला काय म्हणायचं लक्षांश. या ईश्वराचा वाच्यांश, ईश्वरात वाच्यांश कोणता आहे, ईश्वर या भागात, ईश्वर या पदामध्ये, ईश्वर या शक्तीमध्ये वाच्यांश कोणता आहे तर माया नाभास हा काय आहे की वाच्यांश. याच्यामध्ये लक्षांश कोणता आहे तर ब्रह्मचैतन्य हे काय आहे की लक्षांश आहे. बघा हे तिन्ही मिळून काय झाला वाच्य किंवा वाच्यार्थ. केवळ ब्रह्मचैतन्य त्याला वाच्य म्हणायचं नाही, त्याला काय म्हणायचं लक्ष्य किंवा लक्षार्थ. आलं का त्यांना. तुम्हाला असं कोणी विचारलं की ईश्वरामध्ये वाच्यांश कोणता आहे काय म्हणायचं मग माया आणि आभास. बरं ईश्वरामध्ये लक्षांश कोणता आहे तर कोणता आहे तर ब्रह्मचैतन्य. चला आता आपल्या जीवाचं लक्ष मायाचा नाव स्वीकार केल्यामुळे ईश्वर झाला प्रश्नच नाही ना. ईश्वर झाला म्हणजे याच्यात माया ना आभास आणि ब्रह्मचैतन्य नसेल तर जमणार नाही बरं का. हो ना ब्रह्मांड विषय काय विचारायचं आम्हाला. ब्रह्मचैतन्य माया आणि आभास तिन्ही मिळून काय झाला ईश्वर. पण याच्यात वाच्यांश कोणता आहे आणि वाच्यांश आणि लक्षांश दोन्ही मिळून आहे. केवळ वाच्यांशाचा ईश्वर नाही, याच्यामध्ये लक्षांशही आहे आणि वाच्यांश. पण वाच्यांश भाग हा तुम्हाला जर असं मी विचारलं काय विचारलं, आता जसं आपण रसवंतीमध्ये गेलो तर रसवंती गेल्यानंतर रस हा एक भाग आहे आणि त्याच्यातून निघणार ते जी सूत्री असते ती सुद्धा काय आहे की भाग. तसं याच्यातला वाच्याचा अंश एक भाग आहे आणि लक्षाचा अंश एक काय आहे की भाग आहे. याच्यात लक्ष अंश कोणता आहे तर ब्रह्म आहे याच्यात. हा हा अभ्यासाचा बारकाचा थोडा विषय की बा याच्यात वाच्याचा भाग कोणता आहे, हा माया ना आभास हा कोणता भाग आहे वाच्यांश भाग आहे. लक्षांश भाग कोणता आहे याच्यामध्ये ब्रह्मचैतन्य आहे. हे दोन अंश लक्षांश वाच्यांश हे ईश्वरामध्ये आहेत. पण मग ईश्वर जो पद तयार झाला ईश्वर म्हणजे काय ब्रह्मचैतन्य माया आणि अधिक त्याच्यामध्ये पडलेला आभास. म्हणून हे वाच्य किंवा वाच्यार्थ आणि हे लक्ष किंवा लक्षार्थ. हे समजलं हे ब्रह्माच्या आश्रित माया नाही ब्रह्माच्या आश्रित माया नसते, आश्रित मानायच नाही त्याला. ते ब्रह्माच्या आश्रित आहे ती, परंतु ती ब्रह्मालाच काय होते तिचं. आता हे बघा भिंत कशाची आहे मातीचीच आहे, आपलं प्रतिबिंब पडतं त्याच्यात नाही. आणि आरसा कशाचा आहे मातीचाच आहे, आपलं त्याच्यामध्ये काय पडतं प्रतिबिंब पडतं. मग आता आपलं मुख आरसा आणि त्याच्यात पडलेलं प्रतिबिंब असे किती झाले ते 3. तसं आता माया ही शुद्ध सत्व गुणात्मक असल्यामुळे ब्रह्मचैतन्याचं त्याच्यामध्ये काय पडतं प्रतिबिंब पडतं, आभास होतो. त्याच्यामध्ये काय होतो आभास होतो आणि म्हणून तो काय झाला ईश्वर. आता याच्यात पुन्हा बारका आता तुम्हाला तो विचार सागर शिकावा लागेल. आता एवढ्या काही जमणार नाही. मग तुम्ही असं म्हणणार ठीक आहे बा आरशामध्ये जर आपलं प्रतिबिंब पडतं तर आपलं तोंड कसं आहे की त्या ठिकाणी आकारवान आहे, आपल्या तोंडाला काय आकार आहे. आरसा सुद्धा दिसू राहिला सावली, मग याचं त्याच्यात प्रतिबिंब काय होतं की पडेल. हे आता ब्रह्म तर निर्गुण निराकार आहे, त्याचं मायामध्ये कसं काय प्रतिबिंब पडेल. प्रतिबिंब या शब्दाचा अर्थ असा आहे की सामान्य ज्ञान किंवा सामान्य चैतन्य विशेष होणं हेच त्याचं प्रतिबिंब आहे. याच्यात खाली खाली दिलेले आपण बुद्धी. बुद्धीमध्ये आता अगोदर याचा विचार करू. कुटस्थ चैतन्य, बुद्धी किंवा विष्टी अज्ञान आणि अधिक आभास बरोबर काय झाला जाऊ द्या. कुटस्थ चैतन्य म्हणजे आत्मा, कुटस्थ चैतन्य म्हणजे आत्मा. याच्यात बुद्धी आहे की नाही कुठेतरी आहे. आणि किंवा विष्टी अज्ञान. विष्टी अज्ञान म्हणजे काय या 3.5 देहाच्या आत असणारं जे अज्ञान त्याला कोणतं अज्ञान म्हणायचं विष्टी अज्ञान. तर बुद्धीमध्ये किंवा विष्टी अज्ञानामध्ये पडलेला कुटस्थ चैतन्याचा जो आभास त्याला काय म्हणायचं तिन्ही म्हणून काय झाला तो जीव. ते विष्टी अज्ञान काय दिलं सांगतो तुम्हाला. विष्टी अज्ञान की जागृतीमध्ये स्वप्नामध्ये बुद्धी असते. काय असते स्वप्न दोन्ही ठिकाणी बुद्धी असते. मग त्याच्यामध्ये प्रतिबिंब पडणं ठीक आहे, आभास पडणं ठीक आहे, पण झोपेत कुठं बुद्धी असते गाढ झोपेमध्ये बुद्धी नसते. पण व्यष्टी अज्ञान असतं का नाही. आणि म्हणून तिथे काय लिहिलं की अज्ञान. अज्ञान म्हणजे जीवाची जी काही त्या ठिकाणी म्हणजे अव्याप्ती होऊ नये,
जीव या पदाचे काय होणे, नाही तर जागृतीमध्ये स्वप्नामध्येच जीव आणि सुसुप्तीत जीव नाही असं होईल. त्याच्यामुळे तिथे काय लिहिलं की वेष्टी अज्ञान. कारण वेष्टी अज्ञानामध्ये सुद्धा आभास पडतो आणि बुद्धीमध्ये सुद्धा काय पडतो, आभास पडतो. म्हणून कुटस्थ चैतन्य अधिक बुद्धी अधिक आभास, तिन्ही मिळून काय झालं आता जीव. पण हे सारखंच आहे, फक्त याची उपाधी कोणती आहे, माया, आणि याला काय आहे की बुद्धी. म्हणून कुटस्थ चैतन्य बुद्धी किंवा वेष्टी अज्ञान अधिक आभास, तिन्ही मिळून काय, या जीवाला काय म्हणायचं आता आपण, वाच्य किंवा वाच्यार्थ. आणि आत्म्याला काय म्हणायचं, लक्ष्य किंवा लक्ष्यार्थ. आता या जीवामध्ये वाच्यांश भाग कोणता आहे, बुद्धी आणि आभास. लक्ष्यांश भाग कोणता आहे, कुटस्थ चैतन्य. कळलं की पांडुरंग महाराज जरा उभे राहिले याला कुटस्थ चैतन्याला ब्रह्मचैतन्य का नाही म्हणलं गेलं? त्याचं कारण आहे की ते बुद्धीला अधिष्ठान आहे. अरे ही जी गोष्ट आहे ना, ही गोष्ट कशी आहे सांगतो तुम्हाला, ब्रह्मचैतन्य आहे, परंतु उपाधीला, आपण इथे उपाधीचा विचार करू राहिलो, आपण वस्तूचा विचार करू राहिलो. आणि वस्तूचा विचार करत असताना त्याला अधिष्ठान जे म्हणता येईल त्याला वेगळं नाव दिलं, फक्त नाव वेगळं दिलं आहे तेच. आता हे बघा, आकाश कुठं कुठे आता आकाश, आता ह्या सगळ्या खोलीचं आकाश. मग आता मी तुम्हाला असं हे धरलं, टक्क्या धरल्यानंतर आता ह्या आकाशाला एवढं अधिष्ठान आलं की नाही, समजा आकाश. मग याला आता हे इथं जे आहे, ह्यो टक्क्या जो आहे, तर हा आकाशामध्येच आहे का, आकाशाला सोडून आहे, आकाशामध्येच आहे. परंतु याला आम्ही काय म्हणणार, तक्क्याला अधिष्ठान, म्हणजे तक्क्या अधिष्ठान आकाश म्हणू आम्ही याला. आता कोणता अधिष्ठान आकाश म्हणून याला, मग तक्क्या अधिष्ठान आकाश काय म्हणायची गरज होती, आकाशच आहे सगळं. हा आकाशच म्हणायला पाहिजे होतं का नाही, पण आपल्याला ज्ञान कशाचं करायचं, आपल्याला तक्क्याचं. मग तक्क्याला अधिष्ठान कोण असेल, तक्क्याला अधिष्ठान टक्क्यापुरतं आकाश अधिष्ठान. मग आकाश सगळं आकाश का बाजूला नाही का, आहे. पण एवढ्या पुरतं आपण काय म्हणलं, याला अधिष्ठान जे आकाश त्याला काय म्हणलं आपण, तक्क्याला अधिष्ठान. तसं बुद्धी आहे ना, बुद्धी, मग बुद्धीला अधिष्ठान ब्रह्मता आहे, यात काही वाद नाही. पण बुद्धीला अधिष्ठान कोणतं चैतन्य, बुद्धीला अधिष्ठान जेवढं चैतन्य आहे त्याला कुटस्थ चैतन्य हे नाव आलं फक्त. हे काय आलं होतं अनुभव, नाही तर वेगळं नाव, वेगळं असं चैतन्य मानायची गरज नाही. या 3.5 हाताच्या शरीराला अधिष्ठान जेवढं चैतन्य किंवा बुद्धीला अधिष्ठान जेवढं चैतन्य, त्याला काय म्हणायचं, कुटस्थ चैतन्य. किंवा विचारसागरामध्ये याची व्याख्या आलेली, कुट म्हणजे मिथ्या आहे आणि बुद्धी सत्य आहे का मिथ्या आहे, मिथ्या आहे. म्हणजे मिथ्या बुद्धीला जे अधिष्ठान, त्याच्यात जे स्थिर आहे, मिथ्या बुद्धीला सुद्धा जे स्थिर आहे, तिच्यातच सुद्धा ते स्थिर आहे, त्याला काय म्हणतात, स्थ म्हणजे स्थिर आणि कुट म्हणजे मिथ्या. मिथ्या बुद्धीमध्ये जे स्थिर आहे त्याचं नाव काय आहे की कुटस्थ चैतन्य. फक्त नाव आहे ते काय. आता याच्यासाठी आपल्याला विचार सागरात जावं लागेल. पण आता हे तत्वमसी आधी हे जे महावाक्य आहे, आपल्याला विचार चंद्रोदयामध्ये बऱ्याच वेळेस ते येणार आहे. आता हे तुम्हाला कळलं का नाही, ईश्वर म्हणजे काय. आता त्वम पदाचा वाच्यार्थ कोणता, असं मी तुम्हाला विचारलं. कोणता, हा जीव, याला काय म्हणायचं, जीव. आणि त्वम पदाचं लक्षार्थ कोणता, तत्पदाचा वाच्यार्थ कोणता किंवा वाच्य कोणतं, ईश्वर. आणि तत्पदाचं लक्ष कोणतं आहे, आता तत्वमसी या महावाक्याने काय केलेलं आहे, इथं असं सांगितलं ते ईश्वर चैतन्य आणि तू जीव चैतन्य एक आहेस, असं सांगितलं का नाही. याचा अर्थ काय म्हणून राहिला असा. बरं, आता ईश्वर जर बघितला, ईश्वर सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, स्वतंत्र, आणि जीव अल्पज्ञ, अल्पशक्तिमान, परतंत्र. यांची एकता होईल का आता, 36चा आकडा कधी एक होईल का, नाही होणार. एक निघे पूर्वेकडे आणि एक येते पश्चिमेकडे, ते भेटीची निपाडी संबंध जायचा. एक पूर्वेकडे चाललं एक पश्चिमेकडे चाललं, म्हणजे कधी भेटायचं का आपल्याला, कशी भेट होईल बाबा तुमची, तुम्ही दोघं विरुद्ध दिशेला चालले. अल्पज्ञ, अल्पशक्तिमान, परतंत्र, सर्वज्ञ, सर्वशक्तिमान आणि स्वतंत्र. मग वाच्यार्थाच्या दृष्टीने कधीच यांची एकता होणार नाही, पण लक्षार्थाच्या दृष्टीने यांची काय आहे की एकता आहे. का बरं, कारण ब्रह्मचैतन्य जसं सत चित आनंद घन आहे, हे जसं कुटस्थ चैतन्य सुद्धा सत चित आनंद घन आहे.
ब्रह्मचैतन्य सच्चिदानंद घन आहे हे मान्य आहे का तुम्हाला? होय. आत्मा हा सत आहे का असत आहे? सत आहे. मागे होता, आता आहे, पुढे राहणार. चिद आहे का नाही? ज्ञान स्वरूप आहे. तुम्ही सुषुप्तीमध्ये सुद्धा मला काही कळत नव्हतं असं जे म्हणतात ते काय आहे? अनुभव ज्ञानच आहे. मग आनंद स्वरूप आहे का नाही? आहे. कारण गाढ झोपेमध्ये कुठलाही विषय नसताना सुद्धा मनुष्याला काय असतं? सुख असतं. याचा अर्थ तिथे काय काय आनंद. मग सत चित आणि आनंद घन जर ब्रह्मचैतन्य आहे आणि सत चित आनंद घन जर कुटस्थ चैतन्य, मग यांच्यात भेद का दिसून राहिला? फक्त उपाधीमुळे. कशामुळे दिसून राहिला? उपाधीमुळे काय दिसून राहिला? भेद दिसून राहिला. मग यांच्यामध्ये उपाधिकृत भेद आहे का वास्तव भेद आहे? सच्चिदानंदादी पदामध्ये त्यांची एकता, ती एकच आहे. फक्त भेदा या उपाधीमुळे काय दिसून लागले ते आपल्याला वेगळे. मी तुम्हाला मागे एक उदाहरण सांगितलं, आता सांगतो. आता हे कसं लोकशाहीमध्ये लोक बदलत राहतात, म्हणून त्याचं काय करावं लागतं? आपल्याला वेगळे वेगळे उदाहरणं सांगावं लागतात. आपल्या भारताचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन, आता त्यांना एवढं भारताचं बजेट वगैरे जर मांडायचं असेल तर 2-2, 2.5, 3-3 तास ते अर्थ बजेट काय करावं लागतं? मांडावं लागतं. अभ्यास करावा लागतो, त्याचा फार मोठा अभ्यास करावा लागतो. ती मोठीच बाई आहे आता सध्या, निर्मला सीतारामन म्हणजे फार मोठी काय की ती बाई आहे. आणि ती बाई आता मंत्री आहे. आणि तिनं असं ठरवलं की आपल्याला आज आपल्या रंगनाथ बाबाच्या मठावर दौरा करायचा. माझ्या अंदाजे त्याचा 1 करोडपेक्षा जास्त खर्च आहे. तिचं विमान, तिची सिक्युरिटी, तिचं सगळं त्या ठिकाणी मंडप वगैरे, म्हणजे प्रत्येक दिवसाला त्याचा 1-1 कोटी 50-50 लाख त्यांचा काय ते खर्च आहे. आणि आपल्या गावामध्ये दररोज 100 ते 150 रुपये रोजानं जाणारी एक बाई आहे. या 2 महिला आपल्यासमोर मांडली. एक बाई तिचं घर, तिचा बंगला, तिचे सगळेच त्या ठिकाणी महाराज ददातमध्ये असणारे कर्मचारी, 1 कोटी तिच्यावर काय की खर्च आहे. आणि एक बाई दररोज कामाला जाते, त्याला फक्त 150 रुपये मिळतात. आता या बाईला त्या बाई एवढे पैसे जर कमवायचे असेल किती दिवस लागतील? मी म्हणतो आयुष्य केलं तरी भेटणार. मग उपाधी भिन्न आहे की नाही? ती उपाधीनं मोठी आहे, ही उपाधीनं लहान आहे, पण दोघी सौभाग्यवती आहे. 14 जानेवारीला संक्रांतीच्या दिवशी जर सुवासनीचं जे वाण असतं त्याची देवाणघेवाण करावं लागत असते. या सुवासनीनं त्या सुवासनीला द्यायचं, त्या सुवासनीनं या सुवासनीला द्यायचं. आणि ते सुवासनीचं विधवेला वाण चालत नाही, ते कोणाला चालतं? ते सुवासनीलाच चालतं. मग जसं आता ही सुवासिनी म्हटली काय, ही गरीब बाई म्हटली बाई साहेब ते आले या गोया बांधते, तर हे आमचं संक्रांती दिवशी तुम्ही काय केले सौभाग्यवतीच बांध, चालेल का नाही? नाही म्हणे माझा खर्च केवढा, मी किती मोठी बाई आणि तू काय कर 150 रुपये रोजानं जाणार. खरंच आहे, पण त्यांच्यामध्ये समानता कोणती आहे? तर सौभाग्यवती पण हे कसं आहे की समान. बाकीचा हा सगळा उपाधीचा भाग आहे. तसं ईश्वर मोठा असेल, जीव लहान असेल, पण यांचं जे लक्ष्य आहे, यांचं जे अधिष्ठान आहे ते मात्र कसं आहे की समान आहे ना. सत चित आणि आनंद घन कसं आहे की एक. तुकाराम महाराज म्हटले देवाला, अमर तू खरा अन्वय कैसा मी जातारा. तू अमर आहे, मी कसं काय नाही सांग मला. तू जर अमर आहे, तू स्वतःला अमर म्हणतोस, मी कसं नाही सांग ना. चाल जाऊ संता पुढे वाद घालून वाढे. म्हणून तत्वमसी या महावाक्यामध्ये अपरोक्ष ब्रह्मज्ञान कशाला म्हणायचं? श्रीगुरु आणि श्रीगुरु मुखाने तत्वमसी महावाक्याचं जेव्हा चिंतन होईल त्यावेळेस मग तत्वमसी महावाक्य काय सांगेल? ते तू आहेस, ते तू म्हणजे काय? ते ईश्वर चैतन्य म्हणजे तो देव, तू जीव चैतन्य म्हणजे तू जीव कसा आहे की एक आहे. पण हे इकडून नाही म्हटले, लक्षार्थाच्या दृष्टीने एक आहे म्हटले ते. मग आता वाच्यांश काढून टाकायचं ना. माया ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी नाही, आभास तर नाही, आपल्या ठिकाणी बुद्धी आहे का? आज जरी असं आता वाटती, पण गाढ झोपेत बुद्धी असते का? नाही. म्हणजे बुद्धी वाचून आपण जगू शकतो, बुद्धी वाचून आपण राहू शकतो. म्हणजे आपलं अस्तित्व हे कसं आहे की कायम आहे. म्हणून या ठिकाणी तत्वमसी महावाक्याचा उपदेश श्रवण केल्यानंतर ते तू आहेस हे कळणार का नाही आपल्याला? कळवलं का नाही? आता नाही म्हणलं तर मग पहा, नाही म्हणलं तर समजायचं काय झालं. अरे आपण ब्रह्म आहोतच. आपण कोणत्या दृष्टीने आहोत? तर लक्षार्थाच्या दृष्टीने आहोत. मग वाच्यार्थाच्या दृष्टीने काय नाही, वाच्यार्थाला आपण अंगावर घेतलं, देखे पुढीलाचे ओझे आणि आपल्या माथा विनाकारण घेतला आपण. नाही तर आपण खरे मुळातच कुटस्थ नाही ब्रह्मच आहोत. कोण आहोत? कुटस्थ हे नाव आलं तुम्हाला काय आले? ब्रह्म चैतन्य आणि कुटस्थ चैतन्य हे काय आले?
जगाला अधिष्ठान असणारं चैतन्य त्याला काय म्हणायचं? ब्रह्मचैतन्य. आणि 3.5 आणि बुद्धीला 3.5 हाताला हा जो देह आहे आणि जी बुद्धी आहे त्याला अधिष्ठान असणारं चैतन्य याला काय म्हणायचं? कुटस्थ चैतन्य. आत बघा ती गवळण म्हणते पहा, आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडली. आतही हरी आहे आणि बाहेर हरी आहे. खरं आत हरी बाहेर हरी म्हणायची काही गरज नाही. पण तिचं म्हणणं असं आहे, जगदाधिष्ठान ब्रह्मचैतन्य आणि बुद्ध्याधिष्ठान कुटस्थ चैतन्य. जगदाधिष्ठान ब्रह्मचैतन्य बाहेर हरी आणि कुटस्थ चैतन्य आत हरी. पण आम्ही हा सगळा जो भेद आहे काढून टाकल्यामुळे हरीने घरी कोंडिले. आता सगळा हरीच झाला. येथून या ते थवरी तवतो अवघा विषय आहे. नाथाचं एक अभंग आहे, आत घागर बाहेर पाणी आणि पाण्याला पाणी आत घागर बाहेर पाणी. आता असं होऊ शकत नाही. पण घागर जर पाण्यामध्ये आपण बुडवली तर बाहेरून पाणी आत पाणी आहे का? नाही. पण पुन्हा आत बुडवली तर आतही पाणी आहे बाहेरही पाणी. पण आतलं बाहेरचं पाणी मला वाटतं विनाकारण फक्त शब्दप्रयोग झाला. ते जसं फोडलं मग काय झालं? तसं बुद्धी व्यष्टी अज्ञान ह्या सगळ्या गोष्टी काढून फेकल्या की पाण्याला पाणी आले म्हणून कुटस्थ चैतन्य ब्रह्मचैतन्य आले मिळेलच आहे. फक्त या मायामुळं आणि बुद्धीमुळे आपल्याला काय वाटतं. म्हणून ईश्वर आणि जीव हे कशामध्ये चिंतन केलेलं आहे त्यांनी? आज तुम्हाला नुसतं जर म्हटलं की बा ब्रह्म सत आहे, ब्रह्मचित आहे, ब्रह्म आनंद रूप आहे. आता कोणतं ज्ञान झालं तुम्हाला? परोक्ष ज्ञान झालं. आणि तत्वमसी महावाक्याचं तुम्ही श्रवण केलंच नाही, अपरोक्ष ब्रह्मज्ञान होईल का? तत्वमसी महावाक्य काय सांगायला लागलं? ते ईश्वर चैतन्य तू जीव चैतन्य काय आहे की एक आहे म्हणून तत्वम असे झालं. अपरोक्ष ब्रह्मज्ञानास हेतू काय? तर तीच लिहिलं काय? हे बघा, आता ही जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेत तुम्ही पाठ करायचे. स्वप्नात तुम्हाला असं आपल्याला वाटतं का देव केवढा मोठा आहे असं आपण म्हणतो? ईश्वर किती मोठा आहे? आता किती किती त्याचं समजा आपण जर चिंतन केलं तर किती मोठा आहे देव? न सांगता तुम्हा कळू येते अंतर. आणि आपण किती बारीक आहे? खूप बारीक आहे. किती किती बारीक. अरे बाबा, उंबरातील कीटका आणि हे जे विश्व आहे, उंबरातील किडे तरी बरे आहेत, इतकी बारीक आपण आहोत. आणि आपण आणि ते ब्रह्म कसे एक असू हा प्रश्न पडतो मला. आणि उपाधी भेदाने त्याचं आपलं त्या ठिकाणी महाराज कधीच जमणार, कधीच एक पण स्वरूपानं आपण एक आहोतच. आपल्याला एक व्हायचं नाही. आपण काय की म्हणून देवची बरे तुका म्हणे तुम्ही खरे तुम्ही. हे महाराज कोणत्या दृष्टीने म्हणले? लक्षात. आणि ह्याच्यासाठी आपण पुढे शिकणार किंवा दुसऱ्या ग्रंथात शिकणार. जर लक्षणात चालत नाही, अजर लक्षणात चालत नाही तर कोणती चालते? भाग त्याग लक्ष. सगळ्याचा त्या ठिकाणी त्याग करायचा. काय करायचा? बुद्धीपासून पलीकडे त्याग, मायेपासून पलीकडे त्याग आणि अलीकडे काय करायचं? भाग म्हणजे घ्यायचं. बस एवढं काम करायचं. काही शंका बाबांना विचारा. तत्वमसी बऱ्याच वेळेस आपण ऐकतो तत्वमसी तत्वमसी तत्वमसी. तत्वमसी म्हणजे काय? अहो ते महावाक्य आहे. ते कोणाचं महावाक्य आहे? सामवेदाच्या अंतर्गत असणार त्याच्यात ते काय आहे की महावाक्य आहे. आणि त्या महावाक्याचा उपदेश म्हणून तर महाराज म्हटले ना, तुका म्हणे कानी ऐकिली मात. उत्तम अधिकारी असेल तर काय होतं माहितीये? काना वचनाची भेटी. तू ब्रह्म आहे. सद्गुरु आपले रंगनाथ बाबा, गजानन बाबा, साई बाबा थोर विभूती होते. आणि ह्यांच्याकडे असे भलताड माणसं नव्हती. काय नव्हती? रिकाम टेकडी नव्हती. अधिकारी लोक असायचे. कोणती लोक असायची? अधिकारी. त्यांनी सर्वाला उपदेश केला. त्यांचं दर्शन घेतलं की ज्या लोकांच्या अंतःकरणामध्ये प्रपंचाविषयी काही आसक्ती, असे लोक यायचे, दर्शन करायचे, बाबा सांगायचं तुमचं काम होईल. हे गजानन बाबा असतील. पण खरेच जे जिज्ञासू होते
या जिज्ञासूने स्वतःचा काय करून घेतला, उद्धार करून घेतला. आपले आनंदीमयी काय होते, काहीच नाही, सदान बाबा काय होते, पण त्यांनी काय केलं, तू ब्रह्म आहे, तू ब्रह्म आहे म्हटल्याबरोबर ते ब्रह्मरूप झाले. कारण एवढं त्यांचं काय होतं की सामर्थ्य. आणि म्हणून उत्तम अधिकाऱ्याला फक्त तत्वमसी महावाक्याच्या श्रवणानेच अपरोक्ष त्या ठिकाणी साक्षात्कार होतो, ब्रह्मज्ञान होतं. मध्यम अधिकाऱ्याला मनन करावं लागतं आणि कनिष्ठ अधिकाऱ्याला श्रवण मनन निधिध्यासन आणि त्याच्यानंतर कोणतं तत्त्व पदार्थ. म्हणून आपल्याला या ज्या प्रक्रिया आता आपण आपलं बघायचं, त्याला मी काही सांगू शकत नाही. कारण स्वतः श्रीकृष्ण भगवंताने सुद्धा अर्जुनाला विचारलं, अर्जुना अरे तुझ्या अंतःकरणामध्ये युद्धाच्या समयी जो मोह झाला होता तो आता आहे का नाही. देवाला कळत नव्हतं की याच्या अंतःकरणातला मोह गेला, कळत होतं देवाला. पण देवाला हे माहित होतं की माझ्यानंतर जेवढे जेवढे तत्वज्ञानाचे उपदेशक येणार आहेत ते सर्वज्ञ राहणार नाही आणि त्यांना काही शिष्याच्या अंतःकरणातला मोह गेला की नाही हे कळणार नाही. म्हणून त्या देवाने काय केलं की विचार अर्जुनाला सांगितलं की आता करिष्य वचनं तव, तू जे म्हणशील ते करायला मी काय की तयार आहे. आणि म्हणून अपरोक्ष ब्रह्मज्ञानास हेतू काय, तर गुरुमुखाने तत्वमस्यादी महावाक्याच्या श्रवणापासून अपरोक्ष ब्रह्मज्ञान होते. राहिलेल्या विषयात मुद्दे कुंडली वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज. आता विश्वात्मकी देवी येणे वागेज्ञ तोषावी, तोषो निमद द्यावे बसाय दाने.